अजून एक इम्पॉर्टंट टाईपचं हायपरटेन्शन आहे, त्याला आपण गेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो, जे की प्रेग्नन्सीमध्ये होतंय. दोन असतात, एक तर क्रोनिक आणि गेस्टेशनल. क्रोनिक म्हणजे काय, त्या लेडीला ऑलरेडी हायपरटेन्शन आहे किंवा ते 20 वीकच्या अगोदर चालू झाले तर त्याला क्रोनिक म्हणतो. पण हे बघा, हाय BP कॅन ऑल्सो डेव्हलप ड्युरिंग प्रेग्नन्सी इवन इन वुमेन विथ नो हिस्ट्री ऑफ हायपरटेन्शन. कशामुळे होऊ शकते, एक तर हार्मोनल शिफ्ट, वॅस्क्युलर चेंजेस किंवा प्लॅसेंटल इंटरॅक्शन विथ द मदर्स बॉडी. गेस्टेशनल हायपरटेन्शन अराइज आफ्टर 20 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. गेस्टेशनल कधी म्हणणार, फक्त जेव्हा 20 वीक्स पेक्षा जास्तच असेल तेव्हा आपण त्याला गेस्टेशनल म्हणणार. अराइज आफ्टर 20 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी आणि युजल रिझॉल्व्ह विदिन 6 to 12 वीक्स पोस्ट डिलिव्हरीच्या नंतर 6 ते 12 वीक्समध्ये ते होऊन जातं, म्हणजे रिझॉल्व्ह. हायवर इन 25 केसेस इलिव्हेटेड BP परसिस्ट. 25% केसमध्ये होतं. जर क्रोनिक कधी म्हणायचं, जेव्हा 20 वीकच्या अगोदर असेल किंवा ऑलरेडी हायपरटेन्शन असेल. गेस्टेशनल कधी म्हणायचं, 20 वीकच्या नंतर. ह्याच्यात बघा, प्रीएक्लॅम्सिया एक सिव्हिअर कंडिशन असते गेस्टेशनल हायपरटेन्शनमध्ये. मोर सिव्हिअर कंडिशन इज प्रीएक्लॅम्सिया, कॅरेक्टर बाय. ह्याच्यात हाय BP एक असते, प्रोटीन असते युरिनमध्ये आणि स्वेलिंग इडिमा बॉडीवर. वुमन विथ प्रीएक्लॅम्सिया आर हाय रिस्क फॉर फ्युचर हायपरटेन्शन, हार्ट डिसीज अँड स्ट्रोक. तर हे रिस्क असतात ह्या लेडीजमध्ये. इवन इफ देअर BP नॉर्मलायझेस पोस्टमॉर्टम. त्यासाठी काय करायला लागतं, आपल्याला मॉनिटर करायचं आणि फॉलोअप घ्यायचं रेग्युलरली.